येस, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये काय फरक असतो? खूप साऱ्या जणांचा प्रश्न होता. तर आज समजूनच घेऊया टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये काय फरक असतो. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, टाईप 1 डायबिटीसमध्ये लॅक ऑफ इन्शुलिन असतं. इन्शुलिनच या लोकांच्यामध्ये तयार होऊ शकत नाही. कारण जे आपले बीटा सेल ज्या ठिकाणी इन्शुलिन तयार होतं, त्या बीटा सेल्सच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या ऑटो अँटीबॉडीज या लोकांच्यामध्ये दिसून येतात आणि त्यामुळं त्यांचं इन्शुलिन तयार होऊ शकत नाही. इन्शुलिन हे ग्लुकोज मेटाबॉलिझममध्ये, ग्लुकोज कंट्रोलमधला महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक असतो. हा घटक त्यांच्यामध्ये आयदर कमी असतो किंवा तो बिलकुलच तयार होत नाही. त्यामुळं या लोकांच्यामध्ये लॅक ऑफ इन्शुलिन, ऑटो अँटीबॉडीज फॉर्मेशन हे टाईप 1मध्ये दिसून आलेलं आहे. त्याच्याबरोबर विपरीत टाईप 2चा जर का आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये इन्शुलिन पण व्यवस्थित असतं, शरीरामध्ये ग्लुकोज पण व्यवस्थित येतं, पण ते ग्लुकोज जे स्नायू पेशींमध्ये आपल्या सेल्समध्ये पोहोचलं पाहिजे त्या सेल्सच्या ठिकाणी लाईफस्टाईल चुकीच्या असल्यामुळं किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळं ग्लुकोज त्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही. या सगळ्या प्रोसेसला इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. सो सोप्या भाषेत सांगायचं तर टाईप 1 हा लॅक ऑफ इन्शुलिनमुळं किंवा बीटा सेल डिस्फंक्शनमुळं असलेला आजार आहे आणि टाईप 2 डायबिटीस हा इन्शुलिन रेझिस्टन्समुळे असलेला आजार आहे. मोस्ट ऑफ द टाईप 1 डायबिटीज जसे बीटा सेल फंक्शन किंवा ॲटो अँटीबॉडीजमुळे होतात, तसं टाईप 2 हा लाईफस्टाईलमधल्या चुकांमुळं, माझ्या जीवनशैलीमध्ये ज्या ज्या चुका मी करतो त्यामुळं वजन वाढलेलं, स्ट्रेस वाढणं, लॅक ऑफ एक्झरसाईज या सगळ्या गोष्टींमुळं टाईप 2 डायबिटीज दिसून आलेला आहे. ॲज आय सजेस्टेड, टाईप 1 डायबिटीज हा लहान मुलांच्यात कॉमनली दिसून येतो. ओव्हरऑल जर का आपण पॉप्युलेशनचा विचार केला तर 100% डायबिटिक पेशंट्समध्ये साधारण 4 ते 5% हे टाईप 1 डायबिटीसचे पेशंट्स असतात आणि बाकी 94 ते 95% पेशंट्स हे टाईप 2 डायबिटीसमध्ये आढळून आलेले आहेत. सो टाईप 2 डायबिटीसची संख्या ही जास्त असते. टाईप 1 डायबिटीस हा लहान मुलांच्यामध्ये, पर्टिक्युलर 5 ते 15 वयोगटातल्या मुलांमध्ये जास्त आढळून येतो किंवा त्यांच्यामध्ये हा जास्त दिसून येतो. आणि त्याच्याबरोबर उलटं जर का टाईप 2 डायबिटीसचा विचार केला तर ॲडल्टमध्ये साधारण 25-30 नंतर किंवा ओल्ड ऑनसेटमध्ये साधारण 40-50 नंतर टाईप 2 डायबिटीसचं प्रमाण जास्त आढळून येतं. जेव्हा ट्रीटमेंटचा किंवा मॅनेजमेंटचा विचार येतो त्यावेळी टाईप 1 डायबिटीसला इन्शुलिनची आवश्यकता मस्ट असते. त्यांना इन्शुलिन घेणं गरजेचं असतं. त्यांच्यासाठी कुठली गोळी, औषध किंवा असं कुठल्याही पद्धतीचं नुसतं हर्बल विडा काढा हा सफिशियंट नसतो. टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्शुलिन तयार होत नसल्यामुळे त्यांना बाहेरून इन्शुलिनचे इंजेक्शन्स आपल्याला द्यावे लागतात आणि ते घेणं गरजेचं असतं. सो तुमच्या ऐकण्यात किंवा याच्यामध्ये बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती सांगण्यात येतं, बघितलं जातं की टाईप 1 डायबिटीस आम्ही बरा केला, टाईप 1 डायबिटीसचा आम्ही इन्शुलिन बंद करतो. एक्सेप्शनला आपण रूल नाही बनवू शकत, राईट. एखाद्या कंडिशनमध्ये एखाद्याचं इन्शुलिन बंद झालं म्हणून सरसकट त्या लाईफस्टाईलमधले चेंजेस करून किंवा काही हर्बल मेडिसिनचा किंवा काही इतर काही अशा रेमेडीजचा वापर करून इन्शुलिन मी पूर्ण बंद केलं आहे असा सल्ला आपण टाईप 1 डायबिटीसला नाही दिला पाहिजे. आपण त्याच्यापासून रिस्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. या लोकांची इन्शुलिन डिपेंडन्सी आपल्याला कमी करता येते, त्यांची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी करता येते. लाईफस्टाईलमधले योग्य बदल जे डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये आम्ही लोकांना शिकवतो. डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये आता तब्बल 450पेक्षा जास्त टाईप 1 डायबिटीसचे पेशंट्स हे त्यांची ट्रीटमेंट घेत आहेत आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला होतं की त्याच्यामधल्या तब्बल 87%पेक्षा जास्त मुलांची आज शुगर लेवल चांगली कंट्रोलमध्ये आहे. त्यांचे इन्शुलिनचे डोसेस कमी करण्यामध्ये, फ्रिक्वेन्सी कमी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. सो असं काही नाही आहे की टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्शुलिन बंद झालं म्हणजेच मी सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. इन्शुलिनचे डोसेस कमी होऊन जर का क्वालिटी ऑफ लाईफ त्या मुलाची जर का सुधारली तर त्याच्यासाठी ते बेनिफिशियल असू शकतं. टाईप 2 डायबिटीसचा जेव्हा आपण विचार करतोय तर टाईप 2 डायबिटीसमध्ये येस, आपण मेडिसिनचा वापर करू शकतो, जीवनशैलीमधले चांगले बदल करू शकतो. वजन घटवणं, न्यूट्रिशन लेवल चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं, आपलं स्लीप सायकल चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवणं, आपल्या मसलची ताकद वाढवणं, स्ट्रेस मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर का आपण आपला इन्शुलिन रेझिस्टन्स घटवू शकलो, आपली इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी जर का वाढवू शकलो तर टाईप 2 डायबिटीसला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येतं. सो मेडिसिन कंबाईन विथ लाईफस्टाईल चेंजेस हे टाईप 2 डायबिटीसला रिव्हर्सलकडे घेऊन जातं. ह्याचं रिव्हर्सल टाईप 2 डायबिटीसचं 100% पॉसिबल आहे. टाईप 1 डायबिटीसला नॅचरल कंट्रोल विथ रिड्यूस डोसेस ऑफ मेडिसिन हे आपल्याला टाईप 1मध्ये अचीव्ह करता येतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी टाईप 1 आणि टाईप 2 बद्दल सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण आता काही नवीन टाईप्स ह्याच्यात आलेले आहेत, जसं की टाईप 1.5 ज्याला लाडा असं म्हणलं जातं, टाईप 3 डायबिटीस, टाईप 5, टाईप 7, निओनेटल डायबिटीस, असे इतरही काही डायबिटीसचे प्रकार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं डिटेल मार्गदर्शन करणार आहे. व्हॉट आर द अदर टाईप्स अदर दॅन टाईप 1 अँड टाईप 2, अनकॉमन टाईप्स ऑफ डायबिटीस, ह्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पृथक्करण करणार आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ते जरूर आम्हाला कळवा. जास्तीत जास्त या व्हिडिओच्या खाली तुम्ही लाईक करायचं आहे आणि तुम्हाला कुठला डायबिटीस आहे, टाईप 1 आहे का टाईप 2 आहे,
कुठलाही डायबिटीस असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तो रिव्हर्स करण्याचा डिटेल प्लॅन तुम्हाला मी पाठवून देईन.